सना मॅडम, आपण सगळे नगरसेवक आज नगरपालिकेचे बाहेर बसलेले, नेमकं कोणाची वाट बघत आहे आपण? आज इथं आम्ही सीओ साहेबांची वाट बघण्यासाठी थांबलो आहे। सीओ साहेबांच्या एका सहीसाठी आम्ही अख्खा दिवसभर 11 वाजून 3 मिनिटांनी मी इथं सभागृहामध्ये आले आणि त्यावेळी तर ते 3 मिनिटाच्या आतच मी जेव्हा पायऱ्या चढत होते तर ते खाली उतरत होते आणि वर जाऊन पाहिलं तर सभा संपली हे चाललं होतं। नेमकं सीओ साहेबांना काय करायचं आहे, त्यांना जुन्नर शहराचा विकास करायचा की नाही का काय चाललं हे आम्हाला लक्षातच नाही येत। तुम्ही जरी कोणत्या पक्षाखाली तुम्ही कारभार करत असाल तर ह्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये। आम्ही जुन्नर शहराच्या विकासासाठी इथं लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे का तुम्ही बाबा जावा आमच्या एरियाच्या व्यवस्थितरित्या काम करा आणि हे असं कारभार होत असेल तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मला असं म्हणायचं आहे, कमीत कमी अजेंड्यामध्ये वेळ दिला असताना जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अजेंडा काढला होता, पीठासीन अधिकारी कोल्हे साहेब होते, त्यांनी कमीत कमी 15 वेळ तरी ती मीटिंग घ्यायला हवी होती, पण ती मीटिंग न घेता ते अक्षरशः पळ काढून निघून गेले। आणि मी त्यांना म्हटले पण साहेब का हो कुठं, तर नाही मॅडम असं ते मान हलून खाली निघून गेले आणि माझी आणि त्यांची गाठभेट पण झाली ना। आणि मला काय हा प्रकार माहितीच नाही, आता लेडीज आहे शेवटी वर चढताना टाइम वगैरे होतो, कारण की माझ्या मागच्या पंचवार्षिक मध्ये असा कधीच असं झालं नाही। हे आता पहिल्यांदा ही बॉडी आल्यापासून पहिलं ते उपनगराध्यक्षाच्या उपनगराध्यक्षाची जेव्हा निवडणूक लागली होती तेव्हा पण ते काय प्रोसिडिंग फाडली गेली। माननीय ते नगराध्यक्ष मॅडम 10 वेळा म्हणतात एका उपनगराध्यक्षा परदेशी मॅडम, सभा संपली, मी भाऊकुंभारचा अर्ज स्वीकारला, एक फॉर्म राखीव ठेवला, हे चाललं असताना तेव्हा पण एवढा पर विरोध बापरे बापरे बापरे। आणि शेवटी नंतर ती प्रोसिडिंग फाडली, मग ते स्वतः 7-7:30च्या दरम्यान आम्ही सभागृह खाली सोडून जातोय। काय करते नेमकी काय करायचंय, सीओ साहेबांना पण जुन्नरचा विकास करायचा का नाही? तुम्ही कोणत्या पण पक्षाच्या खाली काम करत असेल तर त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये। आमचं फक्त एकच महत्वाचा पॉइंट आहे का जुन्नर शहराचा विकास व्हायलाच हवा। आणि आज जी मीटिंग काढली होती त्यात शिवसेनेचा संख्याबळ, त्यांचा गट रजिस्टर 11ची संख्या आहे, त्यात आम्ही 8 आहे, तरी आम्ही त्यांच्यावर का भारी पडतोय? म्हणजे आम्हाला काय पाहिजे का नाही का? आम्ही आम्हाला ते एवढं घाबरतात का? आम्ही सभागृहामध्ये आलो तर त्यांनी पण सभागृहामध्ये पायच नाही ठेवला, पर सभा घेण्या म्हणजे पर सीओ साहेब पण आले 2 मिनिटाच्या सभा उरकून जातात। ते नेमकी त्यांची काय खेळी चालू आहे? तुम्हाला काय खेळच करायचं आहे का जुन्नरचा विकास करायचाच नाही का? आणि तुम्ही हे जे पण विरोधी गट नेते असेल काय असेल, विरोधी पक्ष असेल, त्यांना फक्त एकच लक्ष ठेवायचं का आपल्याला जुन्नरच्या संपूर्ण जनतेने विकास कामं करण्यासाठी इथं निवडून दिली आहे आणि ते काम व्हायलाच पाहिजे। कोणीही आमच्या अधिकारावर गदारोळ आणू शकत नाही। आम्ही आमचे अधिकार आम्ही इथं उपोषण करू, निषेध करू, आंदोलन करू, पण आम्ही जुन्नरचा विकास काम करण्यासाठी इथं आम्ही 8 जण इथं उपस्थित आहे आणि ते काम आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू। विकास कामामध्ये कोणीही खोळंबा आणण्याचा प्रयत्न करू नये आणि ज्यांनी आणायचं असेल तर ते प्रत्यक्ष समोर येऊन काय करायचं ना ते फेस टू फेस करा। आणि आमचं कोणाशी साठालोटा नाही, कोणाला आम्ही मॅनेज नाहीये। आम्ही आमचे अधिकार आम्हाला एक लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, आम्ही त्या विकास कामासाठी इथं उपस्थित आहे आणि आज 6 वाजेपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। सीओ साहेबांच्या एका सहीसाठी आम्ही इथं थांबलोय आणि ते घेतल्याशिवायच आम्ही इथून जाणार आहे। 6 नंतर नगरपालिकेचा कारभार संपतो, त्यानंतर आम्ही इथून जाणार आहे। मॅडम, नगरपालिकेमध्ये वारंवार हे प्रकार घडत आहे, गोंधळ घडत आहेत। आपल्याला वाटते की जुन्नर तालुक्यामध्ये नगरपालिकेची जुन्नर शहराची इमेज डॅमेज होते आणि जुन्नर शहराच्या लोकांना नगरपालिकेवर आणि अधिकाऱ्यांवर भरोसा राहणार का? अशाने कोणतेही अधिकारी आणि प्रशासनावर जुन्नर शहरातील नागरिकांना विश्वास राहणार नाही। मला स्वतःला राहिला नाही तर इतरांचा काय सांगू?
कारण की प्रोसिडिंग प्रशासन अधिकारी हे एवढा सक्षम आणि त्यांच्याकडे स्ट्रॉंग अधिकार असून प्रोसिडिंग त्यांच्याकडून फाडून घेतली जाते. त्यांनाच माहित नाही का प्रोसिडिंग नक्की कोण फाडतं, हे चाललंय काय, ते त्यांचं कार्य करायला सक्षम नाहीये का? नगरपालिकेमध्ये अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का? आता अधिकारी काम कोणाच्या तरी दबावाखाली करतच असेल म्हणून तर एवढा जो गैरव्यवहार काय चालला आहे ते दिसून येतोय. आणि अख्ख्या जुन्नर शहराला कळालं उपनगराध्यक्षाच्या इलेक्शन वेळेस काय प्रकार झालाय, आज काय झालंय, सकाळी पण एक न्यूज व्हायरल झाली. सगळ्यांना कळतंय ना कोण काय करतंय, हे सगळ्यांना दिसून येतंय. मॅडम आता 6 वाजून पण गेले असले तर जर सीओ साहेब नाही आले तर पुढची आपली कारवाई काय असणार आहे? आम्ही त्याचा जिल्हा अधिकाऱ्यांकडे त्याचा दाद मागू किंवा आम्ही आमच्याकडे तो प्रूफ राहील का 6 वाजेपर्यंत आम्ही नगरपालिकेत उपस्थित होतो आणि मग तो डिसिजन एक असेल त्यांच्या विरोधात का बाबा हे नव्हते, आम्ही थांबलो. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. आकिबाई, आता आपण सगळेजण इथेच बसलेलो आहे. आता किती वाजेपर्यंत आपण इथं बसणार आणि आता पुढचा काय तुमचा प्लॅन आहे? सकाळी 10:30च्या सुमारास आमच्या गटनेत्या सौ वैष्णवीताई पांडे यांनी आम्हाला सर्वांना 10:30 वाजता या ठिकाणी बोलवलं होतं. त्यांच्या सूचनानुसार सर्व नगरसेवक आम्ही 10:30 वाजता नगरपालिकेमध्ये हजर होतो. आम्ही आल्याच्या नंतर तेव्हापासून तर अजून 5:30 वाजलेले संध्याकाळचे कुठलाही नगरसेवक इथून हल्लेला नाहीये. आम्ही जेवण सुद्धा नगरपालिकेमध्ये बसून केलं. म्हणजे आम्हाला जर सीओ साहेबांनी सभागृहातून पळ काढला त्या आम्हाला ज्या कागदावर आम्हाला सही पाहिजे सीओ साहेब गेले, त्याच्यानंतर ते कुठल्या ठिकाणी गेले काय ठिकाणी आम्हाला ते विविध आमच्या माणसं आम्हाला सांगत होते. पण आता प्रशासन जर अशा पद्धतीने कामकाज करत असेल, जर नगरपालिकेची प्रत्येक मिटिंग ही दिवस चालणार असेल तर आम्ही लोकांना वेळ द्यायचा कसा? सर्वात मोठा प्रश्न आमच्या सर्व नगरसेवकांसमोर निर्माण झालेला आहे. जुन्नर शहराच्या विकास कामांना, जुन्नर शहराच्या प्रत्येक अडीअडचणीला हा खोडा घालण्याचं काम काही मंडळी आपल्या शहरामध्ये करत आहेत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही संविधानाच्या मार्गाने, कायद्याच्या चौकटीत, लोकशाही पद्धतीने आम्ही आमच्या या विषयाला वाचा फोडू. या आमच्या समोर असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही नक्की पुढच्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करू, हे आपल्याला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आकिबाई, पुन्हा एकदा आपण जर मुख्य अधिकारी यांना आता कॉल लावून बघितलं तर आता कॉल त्यांचं काय लागतं? त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. आमचे नगरसेवक भाऊसाहेब कुंभार यांनी सकाळपासून त्यांना 8-10 वेळा फोन केले. त्यांचा फोन फर्स्ट रिंग फक्त पहिल्यांदा वाजली, त्याच्यानंतर किती वेळापर्यंत फोन केले तर त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज आहे, ते अज्ञातस्थळी आहे असं लोक मोबाईल मध्ये सांगतायत. ठीक आहे, धन्यवाद आकिबाई. थँक्यू. भाऊ, सकाळपासून आपण नगरपालिकेमध्येच आहे. आपण पाहिलं का आपण सगळेजण नगरपालिकेमध्ये जेवत बसले होते. आता आपण नगरपालिकेच्या बाहेर येऊन बसलेले, याची पुढची कारवाई आहे. काय आलं, सकाळी आमच्या गटनेत्या पांडे त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवल्यानंतर आम्ही सर्वजण नगरसेवक त्या जुन्नर नगरपालिकेतील सभागृहामध्ये 11ला 5 कमी असताना एकत्र आलो. आणि आल्यानंतर ज्या वेळेला सीओ साहेब आले तो सगळा घटनाक्रम मी पहिला अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे. पण त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्याबाबत आम्ही जी प्रोसिडिंगचे जे आजचे मिनिट्स लिहिले होते त्याची कॉपी घेण्यासाठी थांबलो. परंतु मुख्याधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी मोबाईल लागत नव्हता, मोबाईल स्विच ऑफ येत होता. सुरुवातीला लावला, रिंग वाजली, फोन उचलला नाही. त्यानंतर या प्रशासनामध्ये प्रशासन अधिकारी म्हणून जे काम करतात ते बाळासाहेब भोसले यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या समोर मिनिट्स लिहिल्या, सगळ्या काय गोष्टी सांगितल्या. आता एक 10 मिनिटापूर्वी आम्हाला अधिकृत त्या ठिकाणी प्रत भेटलेली आहे. ही प्रत मी तुमच्या समोर तुम्हाला दाखवत आहे. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. तो उल्लेख असा आहे, विषय महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 165 चे कलम 64.65 व 64, 65 व 66 अन्वये स्थायी समिती व विषय
समित्यांवर नगर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करणे आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत विशेष समितींची सभापदाची निवड करणे. संदर्भ दिला. आपले पत्र क्रमांक म्हणजे आज जे आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर त्यांनी सांगितले आपले पत्र क्रमांक निवडणूक कार्यालय 111/182/2025 19/1/2026 सभेची नोटीस 2 नंबरचा क्रमांक आहे. सभेची नोटीस क्रमांक निवडणूक कार्यालय 1/83/2026 19/1/2026 आणि दिनांक टाकले म्हणजे आजची तारीख टाकली सभेचा इतिवृत्तांत आजचा. त्याच्यामध्ये दिले उपरोक्त विषयानुसार विनंतीपूर्वक कळविण्यात येते की जुन्नर नगर परिषदेची महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 चे कलम 64, 65 व 66 अन्वये स्थायी समिती व विशेष समित्यांवरती नगर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करणे आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती विशेष समित्यांची सभापती पदाची निवडणूक नियम 2006 नुसार विशेष समितींची सभापती निवडीसाठी घेत येणाऱ्या विशेष सभेची 23/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. त्यावेळी सभागृहात 11:02 पर्यंत निर्वाचित सदस्य 8, नामनिर्देशन सदस्य असे एकूण 9 सभासद उपस्थित होते. त्यामुळे सदरची सभा 11.2 सेकंद मिनिटांनी गणपूर्ती अभावी रद्द करण्यात आली आहे. सोबत इतिवृत्तांत आपल्या माहितीसाठी सादर करत आहोत. अशी माहिती सिओनच्या सहीने आम्हाला 10 मिनिटापूर्वी इथं भेटलेली आहे. याच्यात सगळं माहिती त्यांनी दिली, कोण होते, किती होते, त्याच्यानंतर याच्यावरती सह्या ज्या दिल्यात आजच्या हजेरीच्या. त्यानंतर विशेष बाब म्हणजे अशी आहे, ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला नोटीस काढली नगरपालिकेला आणि पीठासीन अधिकारी म्हणून कोल्हे साहेबांना नियुक्त केली, त्याच्या अगोदर जुन्नर नगरपालिकेतील नगरसेवकांना नोटिसा बजावल्या. त्या नोटीस बजावल्यानंतर ज्यांना नोटीस बजावलेल्या आहेत त्यांच्या सह्या या ठिकाणी समोर आहेत. म्हणजे याचा अर्थ नगरपालिकेत निवडून आले 20 नगरसेवक आणि 21 नगराध्यक्ष आणि 22 मी स्वीकृत नगरसेवक म्हणून अशा 22 जणांना नोटिसा त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. पण जाणून बुजून त्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित झाली असावी का आपण तिथं गेल्यानंतर आपल्यातले काही लोक फुटीर आहेत अशी त्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित झाली असावी आणि त्यातूनच ते सभे या ठिकाणी आजच्या सभेला उपस्थित राहिले नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जर त्यांना जुन्नर शहराबाबत जुन्नरच्या जनतेबाबत खरंच कळवळा असता तर आज त्या ठिकाणी उपस्थित राहिले असते. आपल्याला पुढे भविष्यामध्ये जुन्नर शहराचा विकास करायचा आहे, सर्वांना बरोबर घेऊन जायचे, परंतु ह्या नगरसेवकांना विरोधामध्ये असलेल्या नगरसेवकांना त्या ठिकाणी कोणतंही काम करायचं नाही हे यातून दिसत आहे. आणि आज अक्षरशः ह्या जुन्नर नगरपालिकेतून नगरपालिकेत सीओ मुख्य अधिकारी चरण कोल्हे साहेब यांनी पळता पाय काढला आणि अक्षरशः त्या ठिकाणी पळून गेले असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद भाऊ.